महाविकास आघाडीला जर मतं दिला तर हे सरकार आलं तर पुन्हा ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करतील. यापूर्वी देखील यांनी केल्या, कारण हे सरकार सावत्र भावांचं सरकार आहे. कोणाचं? सावत्र भावांचं सरकार योजना बंद करून टाकतील. बघा, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात, त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात. अनागोंदी, अराजक, लूटमार, हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत. 3 या 3 घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. आणि घाशीराम कोतवालाचा इतिहास काय हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू. अक्षरशः लूटमार, खोटारडेपणा, अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा. महाराष्ट्रामध्ये हे असे कोण लागून गेले की ह्याच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू का? महाराष्ट्र होते, आम्ही राज्य केलं नाही का? या महाराष्ट्राला शिवसेनेनं 3 मुख्यमंत्री दिले आणि 70 वर्षापेक्षा जास्त काळ या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. हे फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी या राज्याचा, महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं. या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. ज्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल, ही त्यांची भीती आहे. आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी. बाकी इतर 2 त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्यात अर्थ नाही. पण देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपट कारस्थानं आणि महाराष्ट्राचे उघड्या डोळ्याने पाहतो आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते, चांगल्या राज्यकर्त्याची नसते. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काँग्रेसच्याच योजनांची नावं बदलून चालवलेली आहेत. नरेंद्र मोदींनी नवीन काही केलेलं नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षांवर्षाच्या, गरिबांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्यायाच्या बाबतीत, या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली संस्थांची, योजनांची, इमारतींची आणि त्या चालू केल्या. योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे. त्यांचं सरकार जाणार आहे. यामुळे जलशिवार योजना वगैरे सोडून द्यावं, त्यांना का उल्लेख करायला झाला आहे. देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंधळाला सुरुवात करावी. महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही. ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला आहे. एवढंच मी सांगतो. त्याचा अंत आता जवळ आहे. मोदी आणि शहांचं बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामुळे. लक्षात घ्या. तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का? अजिबात देणार नाही. आणि काय आहे सर, राज्यात संभाजीनगर असेल, नाशिक असेल, असं पुढे ढकलण्यात आले आहेत. सण आणि हवामानचं हे कारण दिलेलं का? तुम्ही म्हणतात कधी निवडणुका लावा, आम्ही तयार आहोत. असं आहे की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात 1 नेशन 1 इलेक्शन. काय 1 नेशन 1 इलेक्शन? ते 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, ही फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही. ते 1 नेशन 1 इलेक्शनच्या वल्गना करताय. खोटारडे कुठले? लोकांना मूर्ख बनवताय. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे, म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे, म्हणून तुम्ही या 2 राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाही. तुम्हाला ते काय, तुमची लाडकी बहीण योजनेचा अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाही आहात. नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र. तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शन म्हणताय ना, सुरुवात करा.
या 4 राज्यांच्या निवडणुका घ्या, करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी. मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून. लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री. 1 नेशन 1 इलेक्शन. महाराष्ट्राचं इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही, झारखंडची घेऊ शकत नाही, 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत 1 नेशन 1 इलेक्शन करायला. सोडून द्यावं. टर्निंग पॉइंट करणार आहे काय? लाडकी बहीण योजना ही अजिबात नाही, अजिबात नाही. कदाचित तो यू टर्न ठरेल त्यांच्यासाठी. टर्निंग पॉईंट वगैरे काय ना, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत. ती काही नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे. लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना. या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी. आमचं सरकार येईल तेव्हा 1500चे आम्ही 3,000 करू, आमचा शब्द आहे. कालच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर चित्रंजी असं बोलतायत की मशाल हातात घेणे इतका यांच्यात दम नाही, मशाल माकडाच्या हाती, असं त्यांनी टीका देखील केलेली आहे. कोणाविषयी प्रश्न विचारत आहे? फालतू माणूस आहे तो. ज्याला उद्धव ठाकरे साहेबांनी खासदार केलं बरं का, त्याची सर्टिफिकेट तपासा डॉक्टरकीची, मग कळेल तुम्हाला. सर्वे आलेला त्याच्यामध्ये महायुतीला बहुमत लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामुळे सद्यस्थितीचा आढावा जर घेतला तर हा जो धनुष्यबाण त्यांच्या हातात आहे ना चोरलेला, तो लोकसभेत त्यांच्या छातीवर पडलेला आहे बरं का. हा, रावण जेव्हा धनुष्यबाण उचलतो तेव्हा त्याच्या छातीवर पडलाय. ती रावणाची अवलाद आहे. महाराष्ट्र का जो चुनाव है वो आगे धकेलने की बात हुई है. बात हुई नहीं, आगे चुनाव ढकल दिया है. झारखंड का और महाराष्ट्र का हिम्मत नहीं है. हारने वाले हैं महाराष्ट्र, बड़ा स्टेट. ये हमारे प्रधानमंत्री जी 15 अगस्त को लाल किले से 1 नेशन 1 इलेक्शन की बात करते थे. 1 नेशन 1 इलेक्शन. 4 राज्यों का इलेक्शन एक साथ नहीं ले सकते ये लोग. कारण देते हैं, बहाने करते हैं. त्योहार है, हवा ठीक नहीं है, बारिश है. हाँ, आप 4 राज्यों महाराष्ट्र और झारखंड, हरियाणा और जम्मू कश्मीर, 4 राज्यों के इलेक्शन आप एक साथ नहीं ले सकते और आप देश में 1 नेशन 1 इलेक्शन की बात करते हो. ये आपकी ताकत है. झूठ बोलते हो आप लाल किले से. सर, कल मेला था, उद्धव ठाकरे ने कहा कि पहले मुख्यमंत्री का चेहरा डिसाइड होगा, उसके बाद कैंपेन होगी. तो आपके विरोधी जो है वो कह रहे हैं कि अब इस तरह. हमारा कोई विरोधी नहीं है. ये उद्धव ठाकरे साहब की एक राय है कि एक चेहरा हम सामने लेकर जाएंगे, कोई भी हो. उद्धव जी ने कल कहा है ना कि कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, अगर उनके पास कोई चेहरा होगा आप सामने लाइए, मैं उनको समर्थन दे दूंगा. ये महाराष्ट्र का मुख्यमंत्री है, ये महाराष्ट्र का चेहरा है. उस चेहरे पर हम चुनाव लड़ेंगे, उसमें गलत क्या है? आप बता सकते हैं ये महायुति वाले जो 3 लोग हैं एक चेहरा बता सकते हैं? अब आज के मुख्यमंत्री 2024 के चुनाव में मुख्यमंत्री रहेंगे या देवेंद्र जी रहेंगे या अजित पवार रहेंगे? कौन रहेंगे बताइए. क्या दिल्ली से कोई विनोद तावड़े जी आने वाले हैं? बता सकते हैं मुझे? नहीं. शिवपाल शिंदे का बयान आया कि बंदर के हाथ में मशाल दे देंगे तो बंदर क्या कर देगा. देखिए, वो बंदर का बेटा है. वो जिसने एक पार्टी को चुरा लिया है, चोरी की है, बाला साहब ठाकरे जी. जिस व्यक्ति को उद्धव ठाकरे जी ने MP बनाया, उनकी औकात नहीं थी. उसका बाप आया, मेरा बेटा बेरोजगार है, मेरे बेटे के पास कोई काम नहीं है, उसके पास डॉक्टर की डिग्री है लेकिन अस्पताल नहीं चला पा रहा है, उसके पास कोई मेडिकल ज्ञान नहीं है फिर भी डॉक्टर है, आप उसे MP बनाइए. नाक रगड़ रहा था. ऐसा व्यक्ति उद्धव ठाकरे के ऊपर ये बात करता है. शर्म आनी चाहिए उसको. बेशरम आदमी है वो. सर, 2 प्रश्न. एक तर उद्धव ठाकरेंनी काल सगळ्यांसमोर जाहीर केलं की मुख्यमंत्री चेहरा जाहीर. सगळ्यांसमोर नाही, महाविकास आघाडीच्या अधिकृत मेळाव्यात. पण मित्र पक्षांनी तसं काही समर्थन दिलं नाही अजून कोणीही. म्हणजे कोण असतं मित्र पक्ष? म्हणजे कोण? आपण म्हणजे कोण सांगा ना, सांगा. म्हणजे कोण? नाना पटोले
कशाला सांगायला पाहिजे त्यांनी जाहीरपणे? उद्धव ठाकरे बोलले बाद झालं, बॉस का ऐलान हो गया ना. त्यांनी काय चुकीचं सांगितलं? महाविकास आघाडीचे ते नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सरकार चालवलेलं आहे महाविकास आघाडीचं, त्यांचा चेहरा लोकांना मान्य आहे उद्धव ठाकरे साहेबांचा. पण ते म्हणाले की महाविकास आघाडीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ते स्वतःविषयी नाही म्हणाले, की आता एक चेहरा त्यांनी सांगावा, जाहीर करावा, पवार साहेबांनी, नाना पटोलेंनी. मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. यासाठी फार मोठं मन लागतं. मी पाठिंबा द्यायला तयार आहे. हे मोठ्या मनाची दिलदारीचं वक्तव्य असतं. त्यात चुकलं काय आहे? तुम्ही त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कशा करता काढताय? आता त्यांच्यावर आहे सगळं हे. आता कोणामध्ये हिंमत असेल आपला चेहरा समोर आणण्याची तर त्याने आणावी. आम्ही पाठिंबा देऊ. उद्धवजींनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे एक चेहरा असेल तर त्यांनी ठरवावं आणि स्वतःच जाहीर करावा. आम्हाला विचारण्याची गरज नाही. उद्धव साहेब त्याला पाठिंबा देतील. उद्धव ठाकरे यांनाच दिलेली आहे. हे कसलं दबावतंत्र? याला दिलदारी म्हणतात. तुम्ही दिलदारीला दबावतंत्र कसं म्हणता? ही एक महाराष्ट्राच्या हिताची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री काळात केलेल्या कार्याचा काल कौतुक करताना दिसलं. वर्ष गायकवाड असतील, सुप्रिया सुळे असतील, त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कुटुंब प्रमुख कोणतरी नक्कीच ही महाराष्ट्राची भूमिका आहे. हे महाराष्ट्राचं मनातलं वक्तव्य त्यांनी केलं. 11.5 कोटी जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनी काल व्यासपीठावर सांगितलं. चला, थँक्यू. पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवात